हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निलेश लंकेंना मी पक्षात घेतलं, लंकेंना काही गोष्टी समजावल्या, पण त्यांच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली आहे। निलेश लंकेंवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राजकारणात काहीही होऊ शकतं, वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात, जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार आमदार निलेश लंकेंचं पुन्हा सूचक वक्तव्य। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। लंकेंच्या मी अनुभवलेला कोविड पुस्तकाचं शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन। लंकेंना अहमदनगर दक्षिण मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवार हेच सर्वांचं छत्र, लंके परत येणार असतील तर त्यांच्या भूमिकेचं स्वागतच। लंकेंच्या घरवापसीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार, सूत्रांची माहिती। मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह। लवकरच दिल्लीत बैठक होणार, सूत्रांची माहिती। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रात जाण्याची शक्यता। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, तानाजी सावंत धाराशिवमधून तर यवतमाळमधून वाशिममधून संजय राठोड लोकसभा लढणार, सूत्रांची माहिती। माझं चिन्ह घड्याळ, जागा वाटप झालं नसल्यानं उमेदवारांचं नाव घोषित करणार नाही। तुमच्यावरचा दबाव वाढू शकतो, मात्र तुम्ही मला साथ द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। भाजपच्या पहिल्या यादीनंतर विदर्भातील खासदारांमध्ये धाकधूक। गडचिरोलीचे खासदार अशोक नेते दिल्लीत तळ ठोकून, तर भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेढेंची धाकधूक वाढली। राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा। चांदवडमधील सभेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। खासदार संजय राऊतांचीही उपस्थिती। महायुतीत जागा वाटपाबाबत एकवाक्यता, 80% जागा वाटप पूर्ण। आणखी एका बैठकीत निर्णय होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।